म्हणजे वैभव आणि आकाश याची आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय तो म्हणजे सागर। सेमीफायनल 1 चा सामना भव्य दिव्य असं आयोजन, सन्मानाची आणि मानाची स्पर्धा भोसेकरवाडी चषक 2026 पर्व 4 आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ANP YouTube लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील प्रेक्षक क्रिकेटचा खरा आनंद लुटत आहेत। प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होतोय तो म्हणजे सागर। स्ट्राइक एंडला आहेत वैभव आणि नॉन स्ट्राइक एंडला आहेत आकाश। गोलंदाज तयार। सेमीफायनल 1 चा हा थरार, दोन्ही संघ आज एकमेकांच्या विरोधात खेळतील। गोलंदाज तयार होतोय, लेफ्ट साठी विकेट ओव्हर असेल वैभव साठी। फुल टॉस चेंडू थेट भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू निघून जातोय, तिथे क्षेत्ररक्षण येतोय, एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी आहे, काय थ्रो म्हणावा लागेल। पंचांकडे दाद मागली जाते परंतु पंच जागेवरतीच उभे आहेत। खरोखरच 2च्या साहाय्याने संघाचं खातं देखील उघडलं आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती। फटका सजवला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नागशेष संघाकडून। गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल आहे ते म्हणजे सागर, आपला दुसरा चेंडू टाकण्यास तयार आणि स्ट्राइक एंडला आहेत वैभव। गोलंदाज तयार होतोय वैभव साठी, लेफ्ट हँड साइड विकेट ओव्हर असेल। पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, कार्पेट पट्टीने चेंडू हाताळून काढलेला आहे, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने आणि एक धाव कंप्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे बॅकअप मिसफील्ड मुळे अजून एक धाव संघाच्या खात्यात जमा झाली। 2च्या साहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती। 2 चेंडूमध्ये 4 धावा अजूनही खर्च केलेल्या आहेत। खरोखरच सुंदर अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे वैभवच्या माध्यमातून। सेमीफायनल 1 चा सामना, एकीकडे संघ खेळतोय केळगर, त्याच्या विपक्षामध्ये संघ खेळतोय नागशेत। गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय तो म्हणजे सागर, तिसरा चेंडू टाकण्यास तयार वैभव साठी। पुन्हा एकदा इथे ऑनसाइडच्या दिशेने भिरकावून दिलाय, पाहूया झेल होऊ शकते का, क्या वॉट एफर्ट्स म्हणावा लागेल। मैदानाच्या आतमध्ये 2 धावा एक्झिक्यूट केल्या जातील। खरोखरच सुंदर अशी क्षेत्ररक्षक आपल्याला नागशेत संघाकडून पाहायला मिळतंय आणि 2च्या साहाय्याने धावपकात बदल होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती। 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत। खरोखरच सुंदर अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे केळकर संघाची सलामीला आलेली जोडी वैभव आणि आकाश याची। गोलंदाजीवरती ट्रॅकवरती दाखल आहेत ते म्हणजे सागर। 4था चेंडू टाकण्यास तयार वैभव साठी। पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू लगावून दिलाय, चेंडू निघून गेलाय, सीमा रेषा पार, येतोय ब्रँडेड षटकार। चार चेंडू मध्ये 12 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत। काय फलंदाजी म्हणावी लागेल वैभवच्या बॅट मधून। खरोखरच सलामीला आलेला फलंदाज, स्ट्राइक एंडला वैभव, नॉन स्ट्राइक एंडला आकाश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे तो म्हणजे सागर। 5वा चेंडू टाकण्यास तयार वैभव साठी। पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, चेंडू निघून गेलाय ऑन साइडच्या दिशेने, एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न परंतु एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल आणि 1च्या साहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 13। अजून एक माफ करा, अजून एक चेंडू शिल्लक आहे। 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 13। स्ट्राइक एंडला आहेत आकाश। गोलंदाज तयार होतोय सागर, शेवटचा चेंडू टाकण्यास तयार। पुन्हा एकदा इथे फुलर लेनचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून गेलाय 38 सेकंड मध्ये। तिथे यष्टीरक्षक येतोय आणि पंच इशारा करते धाव लेग बाईच्या स्वरूपात
एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 14. सेमीफायनल 1 चा हा सामना वसंतनगरी क्रीडा नगरी मध्ये एका बाजूला संघ असेल केळगर तर दुसऱ्या बाजूला संघ असेल नागशेत. दोन्ही संघ आज एकमेकांच्या विरोधात उभे राहतील. दुसरा षटक प्रगतीपथावर हाताळत असताना सौरभ संघाच्या कर्णधाराने देखील त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. पाहूया सौरभ आपल्या षटकामध्ये किती धावा खर्च करतोय आणि सलामीला आलेली जोडी केळकर संघाची ती म्हणजे वैभव आणि आकाश. स्ट्राईक एंडला आकाश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय तो म्हणजे सौरभ. पुन्हा एकदा इथे फायनलच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन भाऊ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि 1 च्या साहाय्याने धावफलकावर बदल होईल. धावफलका जाऊन पोहोचू ते 15 या आकड्यावरती. खरोखरच सुंदर अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे वैभव आणि आकाशाच्या बॅटमधून. सेमीफायनल 1 चा असा सामना या वसंतनगरी क्रीडा नगरीमध्ये या क्रीडा पंढरीमध्ये सर्व खेळाडूंचं सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार होतोय सौरभ आकाश साठी. पुन्हा एकदा इथे लॉंग ऑफच्या दिशेने फेंडू सजवला आहे आणि चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स 4 रन येतोय. ब्रँडेड पंच आणि सुंदर असा फटका लोंगांच्या दिशेने सजवला होता आणि चेंडू निघून जातोय. ब्रँडेड षटकार आकाशच्या बॅट मधून येतोय. डीजे ऑन. थँक्यू टीचे. 1.2 षटक अजून समाप्त झालेले आहेत आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 21 आणि स्ट्राईक एंडला आहेत वैभव. 6 चेंडूमध्ये 19 धावावर नाबाद खेळी अजून ते खेळत आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे आकाश. 2 चेंडूमध्ये 1 धावा. गोलंदाज तयार असेल सौरव वैभवसाठी. पुन्हा एकदा आकुटापाचा चेंडू निघून गेलाय आणि येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. डीजे ऑन. बॅट मधून पुन्हा एकदा डीप कव्हरच्या डोक्यावरून हा फटका सजवला होता आणि चेंडूला पाठवून दिलंय. धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 27 विदाऊट लॉस. वैभव याची खेळे या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडूमध्ये 25 धावा केलेल्या आहेत आणि 4था चेंडू टाकण्यास तयार सौरव वैभवसाठी. पुन्हा एकदा इथे डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी टॉप एच लागली आणि यशरेषक कोणतीही चुकी करत नाही. यशरेखाच्या हातखंडामध्ये चेंडू गेला आणि झेल टिपला आणि वैभव जातोय तंबूच्या आश्रयाला. पहिल्या विकेटचं पतन होत असताना बॅक टू द पवेलियन वैभव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजे प्रतीक. खरोखरच काय खेळी केली वैभव यांनी. 8 चेंडूमध्ये 25 धावांची सुंदर अशी खेळी केली आणि कुठेतरी सुंदर असं टार्गेट सेट केलं. 27 धावा धावफलकावर लावल्यात. 1 गडी बाद होत असताना येणारे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल आहे तो म्हणजे सौरव. लेफ्ट हँड से विकेट ओव्हर असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजे प्रतीक. गोलंदाज तयार होतोय सौरव प्रतीक साठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन द रेस खेळण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन झालं आणि चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. अशा प्रकारे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. 1 गडी बाद. शेवटचा चेंडू टाकण्यास तयार सौरव. स्ट्राईक एंडला आहेत नवीन बॅटर प्रतीक. गोलंदाज तयार होतोय. लेफ्ट हँड साइड विकेट ओव्हर असेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू समाचार घेतलाय. लोंगाच्या दिशेने चेंडू निघून गेलाय आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झालेली आहे आणि कॅच ड्रॉप झालेल्या परंतु तिकडे 2 धावा एक्झिक्यूट केल्या जातील. 2च्या साहाय्याने धावफलकावर बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. 30 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय नागशेत संघाला. केलकर या संघाने. येणारे 12 चेंडू
30 धावा विजयासाठी नागशेत संघाला. समोर पाहूया येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावेची गरज असणार आहे नागशेत संघाकडून. प्रथम फलंदाजीसाठी चला स्पीड घ्यायचा आहे. आता थोडे सामने राहिले आहेत. सामना पटापट घ्यायचा आहे कारण सूर्यदादा कोणासाठी थांबत नसतो. तो त्याच्या वेळेनुसारच चालणार. त्याच्यामुळे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. अजूनही आपल्याला सेकंड सेमीफायनल आणि फायनल जरूर खेळवायची आहे. जास्तीत जास्त षटकांची खेळ पाहायला बघायला आवडेल आपल्याला फायनल. त्याच्यामुळे लवकरात लवकर सामना चालू करायचा. केलगर संघाने क्षेत्ररक्षण तर लावलाय. प्रथम गोलंदाजी मार्कवरती केलगर संघाकडून करण आणि बॅटिंगसाठी नागशेत संघाकडून A1 जोडी सुप्रेश, त्याच्या साथीला सौरव. 12 चेंडू मध्ये 30 धावेचा पाठलाग करायचा आहे. ही जोडी दमदार आहे. सकाळपासून 2 जण तुटून पडलेत मैदानावरती आणि केलगर संघ सुद्धा कमी नाहीये. वैभवचा बोलबाला झालाय पहिल्या राऊंड मध्ये. आता पाहूया सेकंड. पहिला चेंडू वेगावरती स्वार होऊन करणने काय गोलंदाजी चालली आहे केलगर संघाकडून. प्रथम गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. संघाचा कर्णधारांनी त्याच्यावरती जबाबदारी ठेवली आहे. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय नागशेत संघाकडून. सौरव सकाळपासून त्याच्या बॅटमधून सुद्धा धावा आल्यात. ओहो, हाही चेंडू निर्धाव जातोय. करण केलगर संघाकडून आवाज येतोय. टाळ्या शिट्ट्या वाजतील कारण 2 लगातारचे चेंडू निर्धाव आल्यात. थोडस वंचित ठेवलाय सौरव याला. इथे मात्र सौरवला परतावा लागेल. तांबूच्या आसऱ्याला 2 निर्धाव चेंडू आले. त्यानंतर विकेटचं पतन. BCC युवाचे अजून एक चांगले खेळाडू, माजी खेळाडू हेमंत खांबे यांचं आगमन झालं आहे. त्यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. सौरवची जागा भरून काढण्यासाठी निशांत
लगातारचे 2 चेंडू निर्धाव काढल्यानंतर दबाव निर्माण झाला आणि करणला एक मोठा धक्का भेटला आहे. नागशेत संघाचा सौरभ बाद झालाय. करणच्या गोलंदाजीवरती 3 चेंडू मध्ये अजून एकही धाव खर्च केली नाहीये. नागशेत संघाला कुठेतरी पराभूत केलंय त्याने. आता पाहूया निशांतच्या बॅट मधून येईल का आणि पुन्हा एकदा निर्धाव. लगातारचा 4था चेंडू जाईल निर्धाव. स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. काय गोलंदाजी चालली आहे. करण 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 पाहूया नागशेत संघाकडून निशांत. आहा चेंडू मात्र हवेत आहे. झेल झेल होईल का? इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत 2 धावा. धाव फलकावरती नागशेत संघाचा अकाउंट ओपन झालाय 2 धावेनी. लगातारचे 4 चेंडू निर्धाव आले. त्यानंतर 2 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या. करणच्या चेहऱ्यावरती हास्य आलंय कारण गोलंदाजी पाहिजे तशी होते. पाहूया शेवटचा चेंडू अजूनही येणं बाकी आहे. आहा चेंडू निर्धाव आलाय. काय गोलंदाजी केली आहे पट्ट्याने. केलगर संघाचा करण काय गोलंदाजी केली आहे. 12 चेंडू मध्ये 30 धावेची गरज होती. तिथे मात्र 2च धावा खर्च केल्यात. काय पट्ट्याने गोलंदाजी केली आहे. नागशेत संघाला थोडं विचार करण्यासाठी भाग पाडले कारण 2च धावा धाव फलकावरती लागल्यात. आता मात्र 6 चेंडू मध्ये 28 धावेची गरज आहे. सुप्रेश फलंदाजीला आलेला तो अजूनही मैदानावरती आहे. तो त्वरी नागशेत संघाच्या नजरा त्याच्यावरती असतील. आता केलगर संघाकडून प्रतीक 6 चेंडू मध्ये 28 धावा रोकायच्या आहेत आणि सुप्रेशला ठोकायच्या आहेत. जर फायनल मध्ये दाखल व्हायचं असेल तर ठोकाव्या लागतील एकाला आणि एकाला थांबवाव्या लागतील. केलगर विरुद्ध नागशेत. पाहूया पहिला चेंडू प्रतीक याचा. आहा लेग साईडच्या दिशेने कटवला चेंडू. पाहूया किती धावा येतील. 2 इथे मात्र 2 धावा आल्यात. सुप्रेश कडे स्ट्राईक असेल. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 26 धावेची गरज असणार आहे कारण 4च धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. करणने जी गोलंदाजी केली आहे ना धारदार गोलंदाजी केली आहे त्यामध्ये एक त्याला सफलता जरूर भेटली आहे. सौरव याला माघारी पलटवलंय. आहा हा चेंडू मात्र वाईड असेल. पंचांनी दोन्ही हात स्क्वेअर घोषित केलाय. चेंडू मात्र स्क्वेअर वाईड चेंडू. अतिरिक्त धाव संख्या स्कोर बोर्ड वरती 5. अजूनही 25 धावा. 4 षटकार ठोकायच्या आहेत. सुप्रेशला पाहूया त्याच्याकडे क्षमता धम्मत सगळं काही आहे पण प्रतीक चिकट गोलंदाजी करतोय. आहा पुन्हा एकदा हाफ टॅकर बॉल होता त्याच्यावरती लेग साईडच्या दिशेने कटवला. किती धावा येतील आणि थ्रो तर दिला हातात आणि सुप्रेशला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. काय काय फलंदाजी गोलंदाजी चालली आहे तिकडे. प्रतीकच्या गोलंदाजीला मानलं पाहिजे आणि थ्रो सुद्धा काय बॉल जसा घेतला हातामध्ये तसा विकेट किपरच्या हातामध्ये सुद्धा डिलेवर केलाय सुखरूपरित्याने आणि सुप्रेशला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. आता सुप्रेशची जागा भरून काढण्यासाठी नागशेत संघाकडून सचिन. येणारे 4 चेंडू. आहा इथे मात्र निर्धाव चेंडू. काय चिकट पद्धतीची गोलंदाजी चालली आहे केलगर संघाकडून. काय गोलंदाजी करणने काय गोलंदाजी केली आहे. जिथे 12 चेंडू मध्ये 30 धावा पाहिजे होत्या तिथं मात्र 2च धावा खर्च केल्यात. आता मात्र प्रतीकने सुद्धा तीच कामगिरी केली आहे. आहा समोर लॉप केलाय. किती धावा येणार या चेंडूवरती.
एकच धाव. सामना मात्र पूर्णपणे केलगर संघाच्या जोलीमध्ये आणून ठेवलाय आणि जवळजवळ शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. सॉरी 2 चेंडू येणं बाकी होते. आत्ता शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. आता मात्र पूर्णपणे सामना झुकला केलगर संघाच्या बाजूला. शेवटचा एक चेंडू येणं बाकी सामना संपण्यासाठी. आहा, इथे मात्र केलगर संघ थेट पोचलाय फायनल मध्ये. काय गोलंदाजी केली आहे. 12 चेंडू मध्ये 30 धावा पाहिजे असताना धार गोलंदाजी केली आहे. आणि यानंतर होणारा सामना पांगलोली विरुद्ध झरे. तुझ्या